पुरस्काराचं संक्षिप्त माहिती द्या आणि कुठल्या कार्यासाठी आपल्याला देण्यात आला आणि त्याच पुरस्कारासाठी एकंदरीत किती लोकांचं चयन केलं किंवा नियुक्ती केली ते थोडक्यात सांगा. येस. सो अभि मला आता सध्या इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीकडनं लेटर आलेलं आहे आणि बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड ह्या ते पुरस्काराचं नाव आहे आणि या पुरस्कारासोबतच मला पेपर प्रेझेंटेशन पण करायचं आहे की मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीमध्ये आपण मी एनर्जीच्या बऱ्याचशा टेस्ट्स केलेल्या आहेत, तर त्याचे चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचं कसं नॅव्हिगेशनचे स्टेप्स आहेत ह्याच्याबद्दल माझं एक अख्खं पेपर प्रेझेंटेशन 20 मिनिटांचं तिरुचिरापल्ली मध्ये भारती दासान युनिव्हर्सिटी इथे होणार आहे. तर भारतातले सगळे मायक्रोबायोलॉजिस्ट तर येणारच आहेत, पण 2 ते 3 परदेशातले मायक्रोबायोलॉजिस्ट सुद्धा येणार आहेत. आणि मला तो अवॉर्ड मिळाला मोबाईल ॲप बनवण्यासाठी, बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड. बायोटेक म्हणजे टेक्नॉलॉजी, बायोलॉजी मी यूज केली आहे टेक्नॉलॉजीमध्ये. तर त्याचं असं आहे की हा जो मोबाईल ॲप मी बनवलेला आहे हा प्रोलक्स वेलनेस ॲप असा झाला आहे. प्रोलक्स वेलनेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जसं हॉस्पिटलमध्ये कंप्लीट बॉडी चेकअप होतं, पॅथॉलॉजी लॅबमध्ये कंप्लीट ब्लड चेकअप होतं, तसं आज कोणतीही अशी अवेलेबिलिटी नाही आहे की जिथे तुमचं लिडरशिप स्टाईल काय आहे किंवा इगो डिफेन्स स्टाईल काय आहे, पर्सनॅलिटी टाईप काय आहे, याच्यापासून वातपित्त कफ काय आहे, तुमचे चक्रा मेरिडियन कसे आहेत, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य कसं आहे आणि सोल कलर, सोल एलिमेंट म्हणजे तुम्ही वातपित्त कफ प्रकृती आहे, हवा पाणी वायू आहे, तर इथपर्यंत न्यूमरोलॉजीपर्यंत तुमचा नंबर्स वगैरे हे सगळं न्यूमरोलॉजीकडनं ते येतं. तर हा तो ॲप मी एकत्रित 36 टेस्ट त्या ॲपमध्ये आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती काही प्रश्न उत्तरं देत तुम्हाला कस्टमाइज रिपोर्ट प्रत्येक टेस्टचा येतो. त्या ॲप करता आणि त्या विचाराकरता मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. दुसरं इंडियन मायक्रोबायोलॉजीपर्यंत आपण पोहोचलात कशा? तर इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीपर्यंत पोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे आज माझ्यासाठी. ॲक्च्युली माझं एक पुस्तक आहे सोलफुल एनर्जी हिलिंग. नुकतंच त्या पुस्तकासाठी मला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळाला. हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार यशकल्याणी संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाले या संदर्भात त्यांनी अरेंज केला होता. 10 वर्षात त्यांनी फक्त 3 जणांना राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे. त्यामध्ये पद्मश्री अवॉर्डी अरविंद गुप्ताजी होते, ज्यांना 50,000 देण्यात आले आणि मानधन आणि अवॉर्ड देण्यात आला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारचा. त्यानंतर ऐसरचे अध्यक्ष होते, त्यांना 21,000 आणि हा पुरस्कार दिला. आणि त्यानंतर मी होते डॉक्टर प्रचिती पुंडे, ज्यांनी सोलफुल एनर्जी हिलिंग हे पुस्तक लिहिलं, त्या संदर्भात मला 21,000 आणि मग तो पुरस्कार मिळाला. सो हे पुरस्कार एक मिळाला. हे पुरस्कार जेव्हा मिळाला ह्याच्या बातम्या सगळीकडेच होत्या, तेव्हा CNBC आवाज यांनी माझं न्यूज कव्हरेज घेतलं. कारण CNBC आवाजनी विद्यार्थी मोबाईल भरपूर वापरतात आणि विद्यार्थ्यांमध्ये काय बदल आले, त्याचा काय रिसर्च आणि अभ्यास तुम्ही केला आहे. ऑफकोर्स माझं पेटंट झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या रिसर्चवर. मी 2:2 ह्युमन कोकोरो हा थिसिस पेटंट केलेला आहे. माझे सगळे 8 पुस्तकं कॉपीराइटेड आहेत आणि पेटंट ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन मी ग्लॅमोवेल फिलॉसॉफीचं केलं. तर CNBC आवाज आणि राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ह्या 2 गोष्टींमुळं मी इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीपर्यंत पोचले. त्यांनी माझं सगळं काम मागवून घेतलं, माझा डेटा, सर्टिफिकेट्स, पेटंटचे सर्टिफिकेट, कॉपीराईटचे सर्टिफिकेट तिथे आम्ही सबमिट केले. मोबाईल ॲप आत्ता अँड्रॉईड आणि iOSवर लाईव्ह आहे. तिथे आपण त्यांना तो मोबाईल ॲप पाठवला आणि जेव्हा तिकडनं ते मिळालं सगळं केस स्टडीसाठी, तर त्यासाठी मी आभार प्रदर्शित करेन यशकल्याणी फाउंडेशनचे एक आणि अरविंद गुप्ता सर एक ते आहेत. तर ह्या दोघांनी मिळून भरपूर हे केलं, मला साथ दिली, सपोर्ट दिला. हे सगळं त्या मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीमध्ये पॅनल्स आहे, म्हणजे 21 मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत भारतातले जे सिलेक्ट करतात आणि त्यांनी ते सिलेक्ट करून अगदी माझ्या फ्लाईट तिकीट्सपासून स्टे सगळं अरेंज त्या लोकांनी केलेलं आहे. पेपर प्रेझेंटेशन, माझं मानधन सगळं ते तिथून मला देणार आहेत. मॅम या ॲपचं USP काय आहे? सो ॲपचं USP आहे की जसं मी म्हटलं की आज आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा अख्खा रिपोर्ट आपल्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं आहे, रक्त द्यायचं आणि तुम्हाला रिपोर्ट येतो. किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, थोडा वेळ घालवायचा आहे तिथे 3-4 तास आणि कंप्लीट बॉडीचं कळतं तुम्हाला. पण अशी कोणतीच संस्था नाही, म्हणजे तुम्हाला आज जर समजा कुठे जायचं आहे, आपण जेव्हा मी ॲज अ लाईफ कोच आरोग्यासाठी जेव्हा इंटिग्रेटेड मेडिसिन प्रॅक्टिस करते, म्हणजे मी ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी शिवाय रेकी, चक्रा, एनर्जी हिलिंग, ऑरा हिलिंग, EFT TFT टॅपिंग, CBT NLP हे सगळे टूल्स मी वापरते. प्रत्येक माणूस हा युनिक ह्युमन बिईंग आहे, प्रत्येकजण वेगळा आहे.
तर वेगळं असताना त्याच्या ट्रीटमेंटच्या पद्धती वेगळ्या असतात. मग ह्या पद्धती कशावर डिपेंड करतात? तुमच्या पर्सनॅलिटी टाईपवर. आता पर्सनॅलिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पर्सनॅलिटी म्हणजे फक्त तुम्ही कसे दिसता, वागता, बोलता हे नाही, तर तुमचं बाहेरची पर्सनॅलिटी, आतली पर्सनॅलिटी आणि तुमची अंतरात्म्याची पर्सनॅलिटी. म्हणजे आज कोणतीही संस्था अशी नाही आहे की जिथे तुमच्या ह्या तिन्ही पर्सनॅलिटीज एकत्रित टेस्ट केल्या जातील आणि तुमचा कितीतरी वेळ जाणार, पैसे जाणार आणि मेंटल हेल्थ पण जाणार. कारण आयुर्वेदिक डॉक्टरला वेगळं भेटा, न्यूमरोलॉजिस्टला वेगळं भेटा, रेकी चक्रवाल्याला भेटा, त्याच्यानंतर पर्सनॅलिटीचं तुमचं लिडरशिप स्टाईल, पर्सनॅलिटी टाईप, MBTI पर्सनॅलिटी टाईप, तुमचं इगो डिफेन्स स्टाईल काय आहे, ह्यासाठी वेगळ्या लोकांना, म्हणजे अशा 36 जणांना तुम्हाला भेटायला लागेल. आणि त्याच्यात तुमचा पैसा, एनर्जी आणि मानसिक स्वास्थ्य किती जाईल. म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळत बसणार आणि आयुष्याचा आनंद कधी घेणार, घरामध्ये कधी वेळ घालवणार, नोकरी कधी करत बसणार. सो ह्या सगळ्याचा वेळ वाचवण्यासाठी हा ॲप डेव्हलप केला ज्याच्यामध्ये एंड टू एंड सगळ्या टेस्ट आहेत. आणि जगामध्ये, वर्ल्डमध्ये आज आमचा USP 5 USPs आहेत आमचे. सगळ्यात पहिले ग्लॅमोवेल ही वे ऑफ लाईफ, होलिस्टिक वे ऑफ लाईफ आहे, स्पिरिच्युअल वे ऑफ लाईफ आहे. पण टूल्स बियॉन्ड मेडिटेशन हे ग्लॅमोवेल वेनी आणले, म्हणजे प्रोलक्सनी आणले. त्याच्यानंतर ग्लॅमोवेल म्हणजे मर्जिंग वेलनेस अँड ग्लॅमर. जेव्हा आपण वेलनेसचा विचार करतो तो ग्लॅमर आपल्या डोक्यात पण येत नाही. आपल्या डोक्यात येतं की वेलनेस म्हणजे फिजिकल स्वास्थ्य, एक्झरसाइज, डाएट, फार तर फार मेंटल हेल्थ म्हणजे होलिस्टिक हेल्थ किंवा स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे मेडिटेशन. पण ह्याच्या पलीकडचे टूल्स डेव्हलप करून ते टूल्स त्या योग्य पर्सनॅलिटीपर्यंत पोचले पाहिजेत. यासाठी त्याची टेस्ट, जसं एक डॉक्टर तुमचं पहिले केस स्टडी घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला ब्लड टेस्ट, CT स्कॅन, MRI करा, हे करा, तसं ह्या ॲपमध्ये ह्या सगळ्या टेस्ट येतात, त्याचा रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टनी तुम्हाला तुमचं कस्टमाइज टूल्स आम्हाला देता येतात. ह्या सगळ्यामध्ये 3 गोष्टी होतात: तुमचा वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि मानसिक स्वास्थ्य वाचतं तुमचं. सो हा ॲपचा हा युनिकनेस आहे आणि त्याकरता इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीनी हा अवॉर्ड मला प्रदान केला. प्लस ह्याच्यावरती केस प्रेझेंटेशनसाठी त्यांनी मला बोलवलेलं आहे. तिथे 20 मिनिटाचा टॉक मी देणार आहे.